बघा, गेल्या अनेक वर्षापासून साधारणतः 2022 पासून एक प्रलंबित विषय आहे. प्रशांत पाटील, सिद्धेश पाटील, देवेश पाटील, सुमित पाटील या चौघांनी एका बिल्डरशी एक ऍग्रीमेंट केला. साधा करार, म्हणजे रजिस्टरही नाही, नोटरीही नाही. करार होता 2012 ला ऍग्रीमेंट केला साधा, आणि त्याला स्टॅम्प पेपर जोडलं 2016च. आणि त्याच्यात प्रशांत पाटलांचा जो फोटो लावला तो 2018. म्हणजे एकंदरीत 100% बोगस असा हा करार बनवला. आणि या कराराच्या पोटी त्यांनी 20 करोडच्या वर रक्कम ती त्यांच्या अकाउंट मधून बुलेट ट्रेन मधून घेतली. मुळात तो विषय असा आहे तर ती जी सर्वे नंबरची जागा आहे, जे सर्वे नंबर किती असेल, 28, ही सर्वे नंबर 28 साठी माहितीसाठी सांगतो की बुलेट ट्रेनचा GR आला 2018 नोव्हेंबर. जेव्हा नोव्हेंबर 2018 GR आला त्यावेळेस या जागेत काहीही नव्हतं, जैसे ते जागा होत. परंतु बुलेट ट्रेनचा GR आल्यानंतर 2019 ला या लोकांनी त्या जागेत काम केलं. 2021 ला हे लोक प्लस त्रिपाठी यांनी तिथे बिल्डिंग बनवली. म्हणजे 2018 नंतर खरं म्हणजे जागा फ्रीज होते, तुम्ही काहीच करू शकत नाही ऍज इट इज. पण 2021 केलं. का केलं यांनी? तर यांना कल्पना होती त्या जागेची किंमत फॉर एक्झाम्पल पकडा 25 रुपये असेल, तर यांनी त्या जागेत 100 रुपयाचं स्ट्रक्चर उभं केलं. स्ट्रक्चर याच्यासाठी उभं केलं की सगळ्या अधिकाऱ्यांना मॅनेज करून, PWD असतील, इथले प्रांत असतील, नळेकर, सगळ्यांना मॅनेज करून 100 रुपयाचं स्ट्रक्चरची व्हॅल्युएशन 200 रुपये दाखवलं. आणि 200 रुपये दाखवली, फॉर एक्झाम्पल तुम्हाला बोलतो मी, 200 रुपये दाखवली आणि त्यांच्या नियमानुसार बुलेट ट्रेनच्या त्याची किंमत 2.5 पटीने झाली. म्हणजे त्याची किंमत झाली 500 रुपये. ज्या जागेचे शासनाला 25 रुपये द्यायचे होते त्या जागेचे शासनाला 500 रुपये द्यायला लागले. एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य आहे. मी स्वतः जो विलंब होत होता, मी स्वतः मागच्या वेळेस न्यायालयात पत्र दिलं, न्यायाधीशांना पत्र दिलं, मी विनंती केली, त्यावेळेस विलंब माफ झाला. परंतु अजून 5 महिन्यापासून जबाब दाखल केला जात नाही. त्याच्यामुळं आज मी स्वतः इथे उपस्थित राहिलो. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, ऑलरेडी ह्या लोकांनी 70 करोड प्लस रक्कम ही घेतलेली आहे. आणि वरून तुम्हाला सांगतो 190 करोड रुपये रिव्हॅल्युएशन, जो बोगस बोलतो ना, तो बोगस दाखवून त्याची मागणी केली होती. ती त्यावेळेस मी स्वतः कलेक्टरांना पत्र दिलं, प्रांतांना पत्र दिलं, तिकडनं मी ते थांबवलं. मी खूप जबाबदारीने बोलतो, तुम्ही माहिती घेऊ शकता.